हॅलो, नमस्कार. माझं नाव आहे अदिती. अदितीज ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. आता मी लक्ष्मीपूजन पूजलं आहे. मी पूजताना व्हिडिओ नाही शूट केला. आता मी तुम्हाला पूजवलं आहे ते मी दाखवते आणि आता मी जेवणाला काय काय देवीसाठी नैवेद्य करायचं आहे ते पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवते शॉर्टमध्ये. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी लक्ष्मीपूजन असं काही केलं आहे आणि हे आमचे देव, हे आमचे स्वामी आणि असं लक्ष्मीपूजन केलं आहे. पगार आहे, मी थोड्या वेळाने आवरीन. आता मेन्यू काय काय आहे ते तुम्हाला मी सांगते. आज पुरी भाजी, श्रीखंड, भात आमटी इतकाच असा साधा सिंपल मेन्यू केला आहे. आपण स्टार्ट करूया. त्याआधी आपण आधी एप्रिल लावून घेऊया. नवीन ड्रेस आहे ना, खराब नको आहे. असं मी पीठ चाळून घेतलं आहे सगळं. आता माझा डिसिजन थोडा चेंज झाला आहे. जरा तिखट पुऱ्या करूया म्हटलं, म्हणजे छान लागतात. तशा चपात खाण्याच्याऐवजी तिखट थोडेसे. बघा मी कशी म्हणते. मीठ घातलं, त्यामध्ये लाल तिखट नाही, आपली कोल्हापूरची चटणी घालायची. म्हणजे आपल्याला आवडेल अशी मी थोडीशी घालते, झणझणीत आहे. आणि आपला आहे ते ओवा घालायचा, असं क्रश करून घालायचं, थोडंसं घालायचं आणि खूप सारी कोथिंबीर आणि मिक्स आणि पाणी घ्यायचं, मळायचं. पीठ आपलं मळून रेडी झाले, उचकायला पीठ आपलं मळून रेडी झाले. आता ह्याला मी तेल लावते. मस्त रे मऊ झाकून ठेवते थोडंसं राहू. तासाभरासाठी भिजवत ठेवू. तोपर्यंत आपण भाजी तयार करूया. चला बाय बाय. माझा चिरून वाटाणा आणि बटाटा झालेला आहे. हॅलो. गाईस, मी आता भाजीला फोडणी देत आहे. आता बघा मी काय काय टाकते. सर्वप्रथम जिरा मोहरी, त्यानंतर कांदा आणि टोमॅटो. पहिला कांदा नंतर टोमॅटो. कॅमेरा हल्लाय. आता मी झाला आहे. आता हे कांदा टोमॅटो झाला. त्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार लाल तिखट टाकू. मला असं झणझणीत, आणि कोल्हापूरची असेल तर मला झणझणीत आवडते, त्यामुळे मी 2 चमचे टाकत आहे. हळद, आवडीनुसार मीठ टाकायचं. आपल्याला ह्यामध्ये मी मसाला करून घेतला तो टाकू. आणि मस्त हलवून घेऊया. आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ऍड करायचं आहे. हे मी मसाल्याचा पावडर
आपल्याला याच्यामध्ये आता गरम मसाला ॲड करायचा. थोडासा घेतलेला तुम्ही अंशला वाटीवरून नाही थोडासा. सो भाजी शिजल्यानंतर सो मी तेल टाकत ठेवलं एकीकडे आपली. सो इथे मी तेल टाकत ठेवलं एकीकडे आपली भाजी म्हणजे शिजते. आणि इथे पुऱ्यांसाठी गोळे करून ठेवलेत. आता मी पुऱ्या लाटून घेते. पटपट पटपट तळून. सो आता मी गोळे केले आता परत तळते. आता मग शिजली आहे. मला करायचं तर नक्की करेन. तुम्ही बघू शकता माझ्या पुऱ्या अशा पूर्णपणे टम्म अशा फुगल्या आहेत. आकारावर जाऊ नका, पण टम्म अशा फुगल्या आहेत. आता पटपट. त्यानंतर मी इथं जिरा राईस करायला घेतलं. त्यामध्ये आले लसूणची पेस्ट, जिरं आणि मिरच्या घालून चांगलं परतवून घेतलं. आणि मी चुकून चमचा यूज करायच्या ऐवजी पळी यूज केली, पण चालते, राहू दे. त्यानंतरनं मी त्याच्यामध्ये दाखवत आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये तांदूळ ॲड केले आणि ते पूर्णपणे असं म्हणजे परतवून घेतले. तुम्ही पुढे बघालच म्हणजे तांदूळ प्रॉपर ते भिजवत म्हणजे 15-20 मिनटं आधी भिजत घालून मग ते स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून मग असे टाकले त्याच्यामध्ये आणि पूर्ण प्रॉपर ते असं हलवून घेतले. त्यानंतर मी परतून घेतल्यानंतर इकडे माझ्या भाताला मस्तपैकी उकळी येत आहे. इकडे माझे पापड रेडी आहेत. इकडे पुऱ्या रेडी आहेत. मस्तपैकी टेस्टला छान झालं. इकडे माझी भाजी मस्तपैकी यार मस्त झाली. जेवण म्हटलं तर आहा एक नंबर झालं. देवपूजा व व्रत ते होतं ते वाचून झालेलं आहे. माझे स्वामी. हॅलो. तर सर्व आता सगळं पूजा बिजा आटपली आणि साधारण 9:30 वाजलेले आहेत आणि उपवास सुटला आहे. म्हणजे उपवास सोडायची वेळ आलेली आहे आणि आता पटकन जेवून घेते. फार भूक लागलेली आहे. सो दाखवते तुम्हाला काय काय आहे ते. सो ही पुरी आहे, पापड, भाजी, मिक्स भाजी आणि भात, जिरा राईस आणि स्वीटमध्ये श्रीखंड आहे. आय थिंक घट्ट झाले. सो तुम्ही बघितलंच असेल जेवण. जर का व्हिडिओ आवडला असेल आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला आजची पूजा बिजा सर्व काही आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा आणि प्लीज सपोर्ट करा. लवकरात लवकर आपली म्हणजे मेंबर आहेत ते वाढू दे. आणि सो बाय बाय.